नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं चौथं प्रकरण महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 या प्रकरणातील सहकारी संस्थेच्या सभा या भागाचा आपण अभ्यास करतो आहे. सहकारी संस्थेच्या सभांचे जे प्रकार आहेत त्यातील 2 प्रकार आपण अभ्यासलेले आहेत. पहिली सर्वसाधारण सभा, अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा या 2 सभांविषयी आपण माहिती घेतलेली आहे. आज आपण तिसरा जो प्रकार आहे अधिमंडळाची विशेष साधारण सभा, तर या सभा प्रकाराविषयी आज आपण या ठिकाणी माहिती घेऊ. विद्यार्थी मित्रांनो, सहकारी संस्थेच्या सभासदांचे जे प्रकार आहेत, सभासदांच्या सभांचे प्रकार, त्यातील तिसरा प्रकार म्हणजे अधिमंडळाची विशेष सभा किंवा त्याला विशेष साधारण सभा असेही म्हणतात. अधिमंडळाची विशेष सभा म्हणजे काय? तुम्हाला मी वार्षिक सर्वसाधारण सभा ज्यावेळी समजावून देत होतो त्यावेळी मी म्हणालो की सहकारी संस्थेच्या सर्व सभासदांची सभा ही वर्षातून एकदाच होते आणि ती म्हणजे वार्षिक सर्वसाधारण सभा. सहकारी संस्थेचे सभासद वारंवार एकत्र येऊ शकत नाहीत सभेच्या निमित्ताने, किंवा सभेसाठी त्यांना वारंवार बोलवता येत नाही. त्यामुळे वर्षातून एकदा कायद्यानं त्यांना वार्षिक सर्वसाधारण सभेला बोलवलं जातं. पण काही वेळा म्हणजे असं एकसारखं नव्हे, गरज असेल तर सहकारी संस्थेच्या सर्व सभासदांची एक सभा बोलवावी लागते. वार्षिक सर्वसाधारण सभेच्या व्यतिरिक्त. आलं का लक्षात? वार्षिक सर्वसाधारण सभेच्या व्यतिरिक्त म्हणजे वार्षिक सर्वसाधारण सभा झालेली असते, त्याच्यानंतर आत्ता जर होणार असेल वार्षिक सर्वसाधारण सभा तर ती पुढील वर्ष आर्थिक वर्ष संपल्यानंतर. पण जर संस्थेला गरज असेल सर्व सभासदांच्या सभेची, तर अशावेळी सहकारी संस्था आपल्या सर्व सभासदांची सभा बोलवू शकते. मात्र या सभेला अधिमंडळाची विशेष सभा असं म्हटलं जातं. आपल्या महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 मध्ये अधिमंडळाच्या विशेष सभेविषयी किंवा अधिमंडळाच्या विशेष सभेची जी व्याख्या केलेली आहे ती कशी केली आहे ते आपण बघू. स्क्रीनवर तुमच्या आता व्याख्या आलेली आहे. महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 कलम 76 नुसार अत्यंत तातडीच्या कामासाठी बोलविण्यात आलेल्या सभेला अधिमंडळाची विशेष सभा असं म्हणतात. ही झाली व्याख्या. आता तुम्हाला ही व्याख्या मी समजावून सांगतो. आत्ता मी तुम्हाला सांगितलं की वार्षिक सर्वसाधारण सभा ही झालेली आहे. आता आपण आत्ताचंच उदाहरण घेऊ. ऑगस्ट महिना आहे. आपण समजू की वार्षिक सर्वसाधारण सभा या ऑगस्ट महिन्यात झालेली आहे. आत्ता वार्षिक सर्वसाधारण सभा जी होणार आहे ती केव्हा होणार? पुढील वर्षी साधारणतः जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर 30 सप्टेंबर पूर्वी घ्यायची असते. म्हणजे सप्टेंबर 2022 मध्ये, म्हणजे त्याच्या आधी होईल ती. 30 सप्टेंबर 2022च्या पूर्वी होईल. म्हणजे वार्षिक सभा झालेली आहे, पुढची वार्षिक सभा व्हायला वेळ आहे. दरम्यान समजा आता ऑगस्ट महिन्यात ही सभा झाली वार्षिक सभा संस्थेची, त्यानंतर मग समजा
एक 2-4 महिन्यानंतर म्हणजे अगदी डिसेंबर महिन्यामध्ये, गृहीत धरा तुम्हाला समजावून म्हणून सांगतो आहे, डिसेंबर महिन्यामध्ये असं एखादं संस्थेचं काम निघतं, असा एखादा विषय संस्थेच्या समोर उभा राहतो किंवा एखादी समस्या उभी राहते आणि त्या समस्येवरती निर्णय घेण्यासाठी सर्व सभासदांच्या सभेची आवश्यकता असते. तो निर्णय हा सर्व सभासदांनी घ्यायचा असतो. काही विषय असे असतात की त्या विषयांच्या संदर्भात निर्णय घ्यायचा झाला तर संस्थेची जी व्यवस्थापन समिती असते ती घेऊ शकत नाही. काही निर्णय हे सर्व सभासदांनीच घ्यायचे असतात. सर्व सभासदांच्या सभेनेच ते निर्णय घ्यायचे असतात. आणि त्यामुळे असा विषय आहे जो अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. तातडीनं निर्णय झाला पाहिजे. अत्यंत तातडीच्या कामासाठी असं आपण म्हटलं ना इथं व्याख्येमध्ये. असा एक विषय आहे की त्याच्यावरती निर्णय हा ताबडतोब झाला पाहिजे, इमिजिएट झाला पाहिजे. मग आता वार्षिक सर्वसाधारण सभा झालेली आहे, पुढची व्हायला वेळ आहे, अजून 4, 5, 6 महिने आहेत. आपण डिसेंबरमध्ये हा विषय चर्चेला म्हणजे डिसेंबर महिन्यामध्ये हा संस्थेसमोर एक समस्या उभी राहिलेली आहे असं आता म्हणालो ना आपण. पण डिसेंबर महिन्यामध्ये तो निर्णय व्हायला हवा आहे. पण डिसेंबर महिन्यामध्ये ही सभा बोलवावी लागेल आणि सर्वसाधारण सभा सभासदांची एकदाच बोलवता येते वर्षातून. पुढच्या वर्षीच ती बोलवली जाणार आहे. मग एवढे दिवस असा विषय असतो की त्याच्याबाबत निर्णय झाला पाहिजे. त्यामुळे संस्थेच्या सर्व सभासदांची सभा बोलवावी लागते. ते कुठलं जे काम असेल किंवा जे विशेष जे कार्य असेल ज्याबाबत निर्णय घ्यायचा आहे त्यासाठी सर्व सभासदांची सभा बोलवली जाते. याला म्हणायचं अधिमंडळाची विशेष सभा. तातडीच्या कामासाठी जी सभा बोलवलेली असते कलम 76 नुसार तिला म्हणायचं विशेष सर्वसाधारण सभा. आता ही सभा बोलवण्याचा अधिकार कोणाला असतो तर व्यवस्थापन समिती, संस्थेचे सभासद, सहकारी संस्थांचा निबंधक किंवा संघीय संस्था यांना विशेष सर्वसाधारण सभा म्हणजे एखाद्या संस्थेची विशेष सभा बोलवता येते. आता व्यवस्थापन समिती बोलवू शकते ना. एक कुठली तरी एक संस्था आहे आपली, आपण पत्रलेखनामध्ये बघा जनता अर्बन सहकारी बँक लिमिटेड ही संस्था आपण गृहीत धरली होती. तीच संस्था आपली संस्था आहे असं आपण समजू. त्या संस्थेची जी व्यवस्थापन समिती ती त्या बँकेची विशेष सभा गरज असेल तर बोलवू शकते. तिला अधिकार आहे तो. संस्थेचे सभासदसुद्धा विशेष सर्वसाधारण सभेची मागणी करू शकतात. त्यांनाही अधिकार आहे. आपण सभासदाचे अधिकार बघितलेले आहेत. त्यावेळी आपण वार्षिक सर्वसाधारण सभा, विशेष सर्वसाधारण सभा या बोलविण्याविषयी ते अर्ज करू शकतात किंवा बोलावू शकतात. त्यांना तो म्हणजे अर्थात तशी परिस्थिती असेल तर, नाहीतर व्यवस्थापन समितीचं ते काम आहे प्रमुख. मग असं ते निबंधक, काही वेळा निबंधकसुद्धा एखाद्या म्हणजे आपली जी जनता अर्बन सहकारी बँक लिमिटेड आहे तिची विशेष सभा बोलवण्याची गरज असेल तर निबंधकसुद्धा बोलावू शकतो. आणि संघीय संस्था, संस्थांची संस्था म्हणजे आपली जनता अर्बन सहकारी बँक लिमिटेड देवगड ही जी संस्था आहे, काल्पनिक आपली संस्था ही समजा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची सभासद असेल तर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही संघीय संस्था जनता अर्बन सहकारी बँक लिमिटेडची, जनता अर्बन सहकारी बँक लिमिटेड देवगड यासारख्या ज्या काही संस्था असतील त्यांनी स्थापन केलेली जी संस्था तिला म्हणायचं असं संघीय संस्था. आपल्या जिल्ह्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ज्या अनेक संस्था आहेत त्या सगळ्या संस्थांची प्राथमिक स्तरावरच्या ज्या संस्था आहेत त्यांची संघीय संस्था कोणती तर त्यांची संघीय संस्था सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड सिंधुदुर्ग ही संघीय संस्था आहे. अशी संघीय संस्था एखाद्या सहकारी संस्थेची विशेष सर्वसाधारण सभा बोलावू शकते, तिला तशी गरज वाटत असेल म्हणून. सभा केव्हा बोलवली जाते 2 वार्षिक सभांच्या दरम्यान. असं काय पिरियड नसतो, गरज वाटेल तेव्हा. पण वार्षिक एक सालीला पुढची वार्षिक सभा व्हायला वेळ आहे
तर विशेष सभा बोलवावी लागते. आता वार्षिक सभा होणार आहे, समजा ऑगस्ट महिन्यामध्ये वार्षिक सभा होणार आहे आणि ऑगस्ट महिन्यामध्ये असं तातडीचं काम निघालं तर विशेष सभा नाही बोलवली जात. आता होणार आहे ना वार्षिक सभा. वार्षिक सभेला फारच कालावधी आहे, अजून काही महिने आहेत, तर विशेष सभा बोलवली जाते. तर एवढं लक्षात ठेवा, 2 वार्षिक सर्वसाधारण सभांच्या दरम्यान ही सभा बोलवली जात असते. या सभेची सूचना ही सर्व सभासदांना द्यावी लागते. वार्षिक सभेसारखेच नियम आहेत, मात्र सभेची सूचना ही 7 दिवस आधी द्यावी लागते. वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना ही 14 दिवस आधी द्यावी लागते सर्व सभासदांना. तर विशेष सर्वसाधारण सभेची सूचना ही 7 दिवस आधी द्यावी लागते आणि ही सभा ही विशेष कामकाजासाठी आयोजित केलेली असते. एखादा कुठला जो महत्त्वाचा विषय आहे, त्या एक विषय असते, 2 विषय असतील, त्या विषयावर चर्चा करण्यासाठी ही सभा बोलवलेली असते. आता या सभेमध्ये कोणतं कामकाज चालतं ते बघा. सहकारी संस्थेच्या पोटनियमात दुरुस्ती करणे, सहकारी संस्थेच्या जबाबदारीत बदल करणे, संस्थेच्या नावात बदल करणे, सहकारी संस्थेचे विसर्जन, हस्तांतरण किंवा एकत्रीकरण करणे, सहकारी संस्थेच्या अधिकृत भागभांडवलात वाढ करणे किंवा भागांचे दर्शनी मूल्य वाढवणे, सहकारी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध आलेल्या अविश्वासाच्या ठरावावर विचार करणे, निबंधकाच्या आदेशानुसार त्यांनी सुचविलेल्या कामासाठी सभा घेणे, अशा सारखे विषय असतात. आता हे जे विषय जे आहेत ना, वाचून दाखवलेत फक्त तुम्हाला, हे जे विषय आहेत बघा ना, या विषयावर निर्णय व्यवस्थापन समिती नाही घेऊ शकत. उदाहरण म्हणून सांगतो, पोटनियमात दुरुस्ती करणे. व्यवस्थापन समिती पोटनियमात दुरुस्ती आवश्यक असं सुचवू शकते, असा विषय वार्षिक सभेमध्ये मांडू शकते किंवा विशेष सभेमध्ये तो चर्चेला आणला जाईल. याच्यावरती निर्णय घेण्याचं काम व्यवस्थापन समितीचं नसतं. संस्थेच्या नावात बदल करायचं असेल, व्यवस्थापन समिती नावात बदल करू शकत नाही. नावात बदल करायचं असेल तर त्याला सर्व सभासदांची कन्सेंट लागते, मंजुरी लागते. हे जे तुमच्यासमोर विषय आहेत, हे सगळे विषय असे आहेत की याच्यावर निर्णय घ्यायचा असेल, पोटनियमात बदल करायचा असेल, जबाबदारीत बदल करायचा असेल, नावात बदल करायचं असेल, संस्थेच्या अधिकृत भागभांडवल वाढ करायची असेल, भागांचं दर्शनी मूल्य वाढवायचं असेल, काय असेल ते, किंवा निबंधकानं एखाद्या विषयावरती आदेश दिला असेल की विशेष सभा बोलवा एखाद्या विषयाच्या संदर्भात, तर विशेष सभा बोलवली जाते. तर साधारणतः याच्यातला एखादा किंवा 2 विषय असू शकतात. साधारणतः एक विषय कुठला तरी असतो, एवढे सगळे विषय नसतात. आलं लक्षात. वार्षिक सर्वसाधारण सभेसारखे आणि जे साचेबंद विषय असतात तसे विशेष सभेचे नसतात. विशेष सर्वसाधारण सभेमध्ये एखादाच विषय, एक किंवा एकापेक्षा 2 विषय 3 विषय चर्चेला येत असतात किंवा त्यासाठी ती सभा बोलवलेली असते. अनेक विषयांवरती चर्चा करण्यासाठी विशेष सर्वसाधारण सभा साधारणतः बोलवली जात नसते. ओके. अगदी याच्यातला कुठला तरी महत्त्वाचा विषय असतो आणि त्याच्यावरती तातडीनं निर्णय आवश्यक असतो. वार्षिक सभेपर्यंत थांबणं शक्य नसतं, म्हणजे पुढच्या वार्षिक सभेपर्यंत थांबणं हे संस्थेच्या दृष्टीनं योग्य नसतं. संस्थेच्या कामकाजामध्ये त्यामुळे अडथळे निर्माण होऊ शकतात आणि त्यामुळे विशेष सर्वसाधारण सभा ही बोलवली जाते. तर 2 वार्षिक सर्वसाधारण सभांच्या दरम्यान संस्थेच्या सर्व सभासदांची अत्यंत महत्त्वाच्या कामकाजासंदर्भात चर्चा करून निर्णय घेण्यासाठी जी सभा बोलवली जाते तिला म्हणायचं विशेष सर्वसाधारण सभा. अशा प्रकारे ही विशेष सर्वसाधारण सभा आणि हे तिचं अशा प्रकारचं कामकाज असतं. तर वार्षिक सभेमध्ये आणि विशेष सभेमध्ये फरक आहे, व्याख्येमध्ये फरक आहे. हे लक्षात ठेवायचं. वार्षिक सभा म्हणजे विशेष सभा नव्हे. वार्षिक सभा ही वर्षातून एकदा घ्यावीच लागते. विशेष सभा ही दरवर्षी बोलवलीच जाते असं नाही, ही आवश्यकतेनुसार बोलवली जात असते. तर हा अतिशय महत्त्वाचा फरक आहे. वार्षिक सभा विशेष सभा या दोन्ही सभा संस्थेच्या सर्व सभासदांच्याच सभा आहेत, पण वार्षिक सभा ही प्रत्येक वर्षी बोलवावी लागते, कायद्यानुसार बोलवावी लागते. विशेष सभेचं तसं नसतं. विशेष सभा ही विशेष कामकाज असेल
तरच बोलवली जाते. धन्यवाद.